वनमंत्री गणेश नाईक यांच्या वाशीतल्या जनता दरबारात नवी मुंबई पालिका उपायुक्त संघरत्ना खिल्लारे यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं। काही महिन्यांपूर्वी महापालिका शाळेची सहल इमॅजिका इथं गेली होती आणि यावेळी 14 वर्षांच्या आयुष सिंग याचा मृत्यू झालेला। या प्रकरणामध्ये मनसेनं चौकशीची मागणी केलेली होती आणि यावेळी सहल आयोजित केलेल्या ठेकेदाराचं बिल थांबवलेलं होतं। हे बिल देण्यासाठी भाजपचे पदाधिकारी संघरत्ना खिल्लारे यांच्यावर दबाव आणत असल्याचा आरोप मनसेनं केलाय। भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेविका कंत्राटदाराला घेऊन येतात आणि त्याच वेळी शिक्षण उपायुक्त खिल्लारी मॅडम यांच्या डोळ्यात अश्रू येतात। महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याच्या डोळ्यात अश्रू येत असतील तर हे माझ्यासाठी प्रचंड आश्चर्यकारक आहे। एका मुलाचा मृत्यू झालाय सहली दरम्यान, त्याची चौकशी पूर्ण झालेली आहे। ती चौकशी पूर्ण झाली म्हणून बिलाचा तगादा कंत्राटदार लावतोय आणि त्याच्यासाठी तो मुद्दा घेऊन सन्माननीय गणेश नाईक साहेबांकडे लोक येत आहेत, त्यांचे नगरसेवक येत आहेत आणि शिक्षण उपायुक्त रडत आहेत।